आज कोजागिरी पौर्णिमा सर्वत्र साजरी होती आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त दुधाच्या नैवेद्याच्या एकूणच प्रसादाला महत्त्व आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय की दूध बाजार असेल किंवा नाशिकच्या दुधाच्या दुकानांवर पहाटेपासूनच लोकांच्या जी रांग आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। दुधाला आजच्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि त्यामुळे अर्थातच दुधाचे भाव देखील वाढलेले आहेत। नेमकी आजची काय परिस्थिती दुधाची? अगदी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे दुधाला। दरवर्षीप्रमाणे जसे आपला हिंदू संस्कृतीमध्ये कोजागिरी सण जो साजरा होतो त्या कोजागिरी पौर्णिमेला विशेषतः दुधाला फार प्राधान्य देतात। प्रत्येकाच्या घरामध्ये दूध आटवून सायंकाळी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये हा सण प्रचंड प्रमाणात साजरा केला जातो। त्यामुळे दुधाची मागणी वाढल्या कारणे दुधाचा दरही हा जनरली जो 80 रुपये असतो आज त्यामुळे 100 रुपये प्रति लिटर प्रमाणे दर हा दुधाचा असतो। त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्सही आहे आणि मागणी पण फार मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे। दूध प्रत्येकाला पुरवणं सुद्धा अशक्य होऊन जातं आम्हाला, पण थोडं थोडं सर्वांना देऊन आपण हा सण सेलिब्रेट करतो। सकाळी पहाटे कधीपासून गर्दी आहे? साधारणतः 5 वाजेपासून जी दुधाला रांग लागलेली आहे ती साधारण 8-8:30 वाजता ज्या वेळेला दूध संपलं तोपर्यंत दुधाला रांग होती। खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये रांग लागलेली होती। एरवी जशी आपल्या असतात किरकोळ विक्री, पण आज तुफान गर्दी होती। आपण बघतोय की कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त घराघरात आज दुधाचा नैवेद्य दाखवला जातो, दुधाचा प्रसाद जो आहे तो ग्रहण केला जातो आणि त्यामुळे आज सगळीकडेच दुधाला प्रचंड मागणी आहे। इतर वेळेला 80 रुपये लिटरनं विकलं जाणारं दूध आज मात्र 100 रुपयांपर्यंत गेलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।